फूडीज, मी अनुजा. वेलकम बॅक टू ओनली वेज. तर काय, रात्रीचं जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय आणि काहीतरी हेल्दी हवंय, त्याचबरोबर जिभेला चटकदार चवही आली पाहिजे आणि लहान मुलांना सुद्धा आवडलं पाहिजे. तर यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक स्पेशल रेसिपी. तर सगळ्यात आधी आपण घेऊया 3 वाटी दलिया, म्हणजेच सुजी. कुठल्याही किराणा दुकानात ही तुम्हाला भेटून जाईल. खूप हेल्दी असतं. तर 3 वाटे दलियामध्ये आपण ॲड करूया 1 वाटी मुगाची डाळ आणि हे एकत्र करून छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. ही आपली रेसिपी आहे झटपट होणारी आणि 1 पॉट रेसिपी. तर कुकरमध्ये आपण ॲड करू अगदी थोडंसं तेल आणि त्यामध्ये आपण टाकूया मोहरी, जिरं. मोहरी आणि जिरं छानपैकी तडतडल्यानंतर आपण त्याला देऊया छान कढीपत्त्याची फोडणी. तर असे टाकू आपण कढीपत्त्याचे पानं आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करू हिंग. तर हे झाल्यानंतर आले लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकू आणि हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. हे परतल्यानंतर मी इथे टाकते आहे शेंगदाणे, वाटाणे. ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान लागते. तर शेंगदाणे, वाटाणे ही व्यवस्थित आपण परतून घेऊ आणि त्यानंतर मी इथे बघा अशा वेगवेगळ्या भाज्या इथे चिरून ठेवल्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण घेऊया कांदा आणि कांदा टाकल्यानंतर पण हे छानपैकी परतून घेऊया. कांदा असा लालसर झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करू टोमॅटो. टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेऊया. टोमॅटो नरम पडला की त्यानंतर आपण याच्यामध्ये इतर भाज्या ॲड करू. जसे की मी इथे वापरते आहे शिमला मिरची, त्यानंतर बटाटे, त्यानंतर फरसबी म्हणजेच बीन्स आणि गाजराचे तुकडे. तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यात ॲड करू शकता. तर ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करू घेऊया, छानपैकी परतून घेऊया. 1 चमचा इथे मी घेते हळद, त्यानंतर इथे मी घेते आहे गरम मसाला, त्यानंतर चवीनुसार तिखट, धणे जिरे पूड आणि त्यानंतर आपला दलिया आणि मुगाचं मिक्सचर जे आहे ते त्याच्यात टाकू. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करू आणि जेवढं आपलं दलिया आहे त्याच्या डबल आपण याच्यामध्ये पाणी करू, जेणेकरून मौसूत असा आपला दलिया रेडी होईल. तर पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये इथे टाकली आहे कोथिंबीर आणि कुकरचं झाकण बंद करून देऊया आणि बाकी खिचडीसारखे याच्याही 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघू. 3 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद करायचा, वाफ दबली. त्यानंतर बघा गॅस ओपन केल्यावर रेडी झालाय आपला चवदार झटपट होणारा असा दलिया. तर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की किचनमध्ये कळवा. आणि हो, ही एक हेल्दी रेसिपी आहे. वेट लॉससाठी पण तुम्ही डिनरला हे घेऊ शकता. तर अशी दलिया मी सर्व केला आहे. त्याच्यावर घेतला आहे तूप आणि तो सर्व केला आहे थंडगार ताक आणि छानपैकी बीट आणि टोमॅटोच्या कोशिंबीरसोबत. आहा, मी हे एन्जॉय करते. तुम्हीही नक्कीच करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू. बाय बाय.